आम्ही सर्वांना नमस्कार। आज आम्ही जे व्यापार संघटनाचा पण मीटिंग घेतलेला होता त्यांच्या पण ऐकून घेतलेला आहे काय काय समस्या आहे आणि आम्ही पण काही सूचना दिलेल्या आहेत त्यांना। आणि त्याचबरोबर तुम्ही बघताय इकडे तक्रार निवारण दिन आम्ही ठेवलेला होता आणि बरेच लोक त्यांच्या जुनीच्या कंप्लेंट जुनीच्या काही चोरीचा इश्यू समोर आणलेला आहे आणि त्याचबरोबर नवीन अर्ज पण आमच्या समोर ठेवलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही काय काय इश्यूज इकडे प्रलंबित होत आहे ते समजून सांगण्यासाठी एक अच्छा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे आम्हाला। तो हा सुरुवात आहे आणि प्रत्येक अंमलदार इकडे जे पोलीस स्टाफ असतील अधिकारी असतील सर्व अत्यंत मोटिवेशनमध्ये काम करताय। आता ते बरेच दिवसापासून आमच्या प्रत्येक कारवाई सुरू झालेला आहे आणि आमच्या एवढा बोलणं इच्छित आहे की पूर्ण श्रीरामपूर नागरिकांना एवढं बोलू इच्छितो की पोलीस तुमच्या पाठीशी आहे। आम्ही इकडे त्यांच्या काही तक्रार असतील ते योग्य पद्धतीने निर्गती करण्यासाठी आम्ही इकडे आहे आणि आम्ही एवढं सिन्सिअरली काम करतो। त्यासाठी मीडिया मित्रांना पण विनंती करतो आणि नागरिकांना विनंती करतो आम्हाला सहकार्य करावे। आम्ही तुम्हाला योग्य निर्गती करणार आहे। गुन्हेगारी समोर उच्चाटनाचा पोलीस प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असताना जवळपास 17 ते 18 लोकांवरती जे आहे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवरती या ठिकाणी भूती उचलली जात आहे। कसं बघतो काय कारवाई तो सुरू आहे। ते काय बोलू मी आता तर गुन्हेगार बद्दल आता मागच्या दोन आठवड्यापासून आमच्या पूर्ण स्टाफ इकडे कोमिंग ऑपरेशन केलेलं आहे। बरेच गुन्हेगारला पण आम्ही जे अब्स्कॉन्डिंग असतील जे वॉन्टेड असतील जे वॉरंट्स असतील आम्ही तामील केलेला आहे आणि 25 पेक्षा जास्त जुगार आणि दारूच्या केसेस केलेला आहे आणि 3 मोठ्या ड्रग्स केसेस पण केलेला आहे। ट्रॅफिकच्या व्हायलेशन केसेस खूप करत आहे आता आणि त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे। आता आमची मोटिवेटेड आहे। काही लोकांच्या विरुद्ध पण कंप्लेंट आहे आमच्या विरुद्ध पण त्यांच्यावर चौकशी सुरू आहे। जे लोक डिफॉल्ट केलं तर त्यांना मी बदली करून टाकतो।